पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण खुर्द येथील शेतकरी विष्णू भोसले यांनी शेत रस्ता बांधावरून खुला करून देण्यात यावा याकरिता पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते व नायब तहसीलदार यांनी त्यांना आश्वासन देत त्यांचे उपोषण सोडायला लावले होते। पण 11 मे 2026 रोजी पाथरगव्हाण खुर्द येथील शेत बांधा रस्ता खुला करून देण्यासाठी नायब तहसीलदार मंडळाधिकारी पाथरगव्हाण येथे बांध रस्त्यावर आले असता समोरच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्याने त्यांनी त्यांचा बांध रस्ता खुला करून देण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकरी अर्जदार विष्णू भोसले यांनी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त करत आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। पाहूया अर्जदार विष्णू भोसले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काय बोललेले पाहूया। आज जे पंचनामा झालेले काय सांगणार याच्याबद्दल? हे पंचनामा गेल्या 8 वर्ष झालं होत राहते। हे काय तुम्हाला आता दावला पंचनामा पाहिला, हे पंचनामे असे किती झाले तर किती नाहीत। मी अगोदर साहेबाला आश्वासन बी दिलं तर मी दिलं तर खुद साहेबांना मला द्यायचं तर मी साहेबाला दिलं तर की हे क्षेत्र मला मोकळा करून द्या, मोकळा होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। तर साहेबाचा शब्दाचा मान ठेवून उपोषण सोडलं। उपोषण सोडल्यानंतर साहेब इथं आले, साहेबांनी जे करायचं ते केलं। हे आम्हाला कधीच मान्य नाही। शेतकऱ्याचा इतका गैरवापर केला साहेबानं की ते आम्हाला बिलकुल मान्यच नाही। शेत रस्ता खुला करायला आले ते साहेब, हे याच्या आदेशावर तहसीलदार साहेब यांनी याच्यावर आमचं खूप नाराजगी इतकी व्यक्त करतो आम्ही खूप आणि क्षेत्राचा मोकळा केला नाही बद्दल उद्या कदाचित मी आपल्या शेतात आत्महत्या करीन याची सरकारनं नोंद घ्यावी। बरोबरच्या लोकांचं म्हणणं आहे की कोर्ट मॅटर चालू आहे आता। कोर्ट मॅटर अजून चालू, कोर्ट मॅटर आणखीन 15 वर्ष चालू, 20 वर्ष चालू, माझं कोर्ट मॅटर बद्दल काहीच नाही। आणखीन चालू द्या, मी तयार आहे। त्याच्याकडून न्याय लागू द्या नाही तर माझ्याकडून लागू द्या, मी त्याच्यात मान्य आहे। पण तोपर्यंत माझी शेती का पडीत राहू देऊ का 20 वर्ष? तोपर्यंत मला शेतीसाठी जायला तर रस्ता द्या ना तुम्ही। मी साहेबाला बी ती स्पष्ट भूमिका मांडली, म्हणलो कोर्ट चालू आहे आमचं थोडं प्रकरण, ते त्यांच्या बाजूला लागू द्या माझ्या बाजूला लागू द्या, ते मला दोन्ही मान्य आहे। कुणा लागू द्या, ते शेतकरी आहेत मी शेतकरी। पण सध्या तुम्ही आता मला 8 वर्ष झालं रस्ता नाही, सध्या मला रस्ता द्या, माझी एवढीच मागणी आहे। आणि कोणा बी न अन्याय होता म्या नंबर बांधून रस्ता मागितलेला आहे की तुम्ही आता सगळे म्हणले अर्ध्यात अस्तित्वात आहे आणि फक्त इथून खाली अर्ध्यात अस्तित्वात नाही। फक्त मी तेच म्हणालो जे वरी अस्तित्वात आहे ना ते सोडून फक्त मला खाल्ला रस्ता मोकळा करून द्या। ते कोर्ट मॅटर होता तर तुम्ही दाखवले होते की पेपर कोर्ट खारिज केलं होतं त्यांचे? खारिज नाही, स्टे आलेला आहे। शेतकरी असून शेतकऱ्याला काय केलंय माहिती का? शेतकरी असून शेतकऱ्याला पावबंद ही नोटीस पाठीनं, म्हणजे इतकी शेतकऱ्याची ही अशी मूर्खपणा आहे। म्हणजे मीच नाही कोणी बी असू दे असं करू नका। शेतकऱ्याला डायरेक्ट पाव रस्ता बंद केलता, ती कोर्टानं 2 महिन्यात नोटीस फेटाळून लावली। त्याचा माझ्याजवळ आहे, ते तर तुम्हाला दाखिलच आहे। मी डायरेक्ट पाव बंद केली ती शेतकऱ्यासाठी। तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची डायरेक्ट स्पष्टपणे कलेक्टर ऑफिसला आमचं उपोषण राहणार आहे। उपोषणची तारीख लवकर डिक्लेअर करू काय तर। आणि ही शेतकऱ्याची खरकोट लय फसवणूक झाली, इतकी फसवणूक झाली की आता कलेक्टर साहेबच काय तर न्याय देते। तर पाहूत आता तारीख एक सांगून कलेक्टर ऑफिसला आम्ही उपोषणला बसणार आहे। आजचं जे नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी जे पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जी तुमचं जे रस्ता आहे ते म्हणजे सरळ नाहीये, वाकडे तिकडे, आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे शेती मोजमाप बरोबर करता येत नाही, ऐकून घ्या, तोपर्यंत आपण ते सरळ रस्ता करून घेऊ शकत नाही। आणि सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं असलेलं पीक हे ऊसाचं आहे, ऊस जाऊस तर हे काय पुढचं पाऊल त्यांना उचलता येणार नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे। मला मान्य आहे, साहेब बोलले ते मला मान्य आहे, पण माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे? मग तुम्ही हे काय केलं? 8 महिने झाला अगोदर मी तुम्ही पंचनामा केले, इथं येऊन नोटिसा काढल्या सगळ्याला 8 महिन्याखाली, मग त्याची बी अंमलबजावणी कम झाली नाही। मग आजच कम तुम्ही काढली डबल नोटीस, याची अंमलबजावणी 8 महिन्या अगोदरच करायला पाहिजे होती तुम्ही। क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणी लेटर दिले का प्रशासन? हे काय पंचनामा आहे साहेबाची मंडळ साठी दिले का तुम्हाला 8 महिन्याखाली? ते नाही दिलं आम्हाला। फक्त त्यांनी ते काय करते तोंडी उडवडी उत्तर देतात। काय त्यात असा कुठलाच नियम नाही की त्यांनी असं लिहून कोणाला काय दिलं, फक्त तोंडी उडवडी दिले। आणि ते बी आता पहिला पंचनामा झाला का 7 महिन्याखाली, हे कोणी मान्यच केलं नसता। पण माझ्याजवळ ह्या पंचनाम्याच्या कॉप्या आहेत, आणखीन हे पंचनाम्याच्या कॉप्या घेऊन सगळं मान्य करावं लागेल त्यांना। कारण की हाय ते हाय, याच्यात कुठला वाद नाही काय नाही, जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे, याच्यात विरुद्ध काहीच नाही।
आता तुम्हाला थोडं मान्य करावं लागेल की जसं त्यांनी नाही, आम्ही पंचनामा केलेला आहे. टायमिंग देणार नाही. 3 महिने म्हणजे बावनकुळे साहेबाचे आदेश GR मध्ये पा नंबर बांधताना हा रस्ता मागितलेला आहे. मी नंबर बांधताना 90 दिवसाच्या आत माझा रस्ता कुठल्या परिस्थितीत मोकळा झाला पाहिजे. शेतकऱ्यांचं शेतीमध्ये पीक उभं टाकलेले मग ते कसं रस्ता मोकळं? बावनकुळे साहेबांना असे आदेश दिले, जर एक शेतकऱ्याला रस्ता नसला की वरून किती शेतकरी असू, त्यांचं किती बी मौल्यवान वस्तू असू, तर त्याचं असं बरोबर नुकसान न करता मदतून सेंटर घेऊन थोडंफार इकडे तिकडे करून तोपर्यंत त्यांना मोकळा करून देणे. धन्यवाद. नाही, तुमचं बरोबर आहे, मान्य आहे. पण जसं रस्त्या लगत तुमचं जे वाट आहे ना, ते वाटेचा एकदम लगत शेती आहे आणि शेतीमध्ये उत्पन्न म्हणजे शेती ऊस लावलेले हा, मग याच उत्पन्नामुळं मी 8 महिन्याखाली यांना म्हणलो होतो, साहेब मला रस्ता द्या, तातडीने द्या. तर 8 महिन्याखाली मला फक्त पंचनामा द्याला असं आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 5-6 दिवसातच रस्ता करून देऊ. हे पंचनामा आणि 8 महिने झालं मी इकडे तिकडे नुसतं असं वाऱ्यावानी हिंडतो इकडं तिकडं. तर 8 महिने झाले यांनी काही तर केलं नाही. आणि आता आम्ही उपोषणला बसलो होतो, ते आमचा हक्क आहे उपोषणचा. तर आमचा हक्क यांनी काढून घेतला आमच्याकडून. शेतकऱ्या इतकी म्हणजे यांनी, मी कोणच्या यायला म्हणा ना, फक्त शासनाच्या कर्मचाऱ्याला म्हणालो. तर शासनाविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष आणि भावना आहे. द्वेष म्हणजे काय, आता शासनावर आमचा थोडा बी विश्वास राहिला नाही. काय तर आता कलेक्टर साहेबाला आमने सामने बोलून आमचं काय तर मनोगत व्यक्त करतो. जर आम्हाला तिथं न्याय भेटला तर बरं आहे, नाही तर मग आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही स्पष्टपणे एक शेतकऱ्याची भूमिका आहे आमची. धन्यवाद.